नमस्कार, राम राम. माझं नाव आहे अजय कुलकर्णी. तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे महाराष्ट्र बोर्ड चॅम्पियन या यूट्यूब चॅनलवर. तर बघा स्टुडंट, आपण जे आहेत सायन्स वनचं चॅप्टर नंबर 1 ग्रॅव्हिटेशन हे चॅप्टर काय केलेलं आहे, आपण स्टार्ट केलेलं आहे. त्यामध्ये आपण लेक्चर नंबर 1 पाहिलं होतं, ठीक आहे, क्लास नंबर 1. त्यामध्ये आपण हे टॉपिक्स काय केले होते, कव्हर केले होते. म्हणजेच काय, पहिले आपण पाहिलं होतं की व्हॉट इज द मिनिंग ऑफ फोर्स. व्हॉट इज द मिनिंग ऑफ फोर्स, फोर्स म्हणजेच काय. त्याच्यानंतर पाहिलं होतं टाइप्स ऑफ फोर्सेस विथ एक्झाम्पल्स. म्हणजे फोर्स म्हणजेच काय, कॉन्टॅक्ट फोर्स म्हणजेच काय, नॉन कॉन्टॅक्ट फोर्स म्हणजेच काय, आणि त्यांचे एक्झाम्पल आपण पाहिले होते. ठीक आहे. नेक्स्ट पाहिलं होतं आपण इंट्रोडक्शन ऑफ ग्रॅव्हिटेशन. न्यूटन सरांनी जे आहेत ग्रॅव्हिटेशन ही फिनॉमिनॉन कशी डिस्कवर केलेली आहेत हे आपण पाहिलं होतं. ठीक आहे. त्यानंतर न्यूटन्स लॉ बघितले होते, न्यूटन्स फर्स्ट लॉ, सेकंड लॉ आणि थर्ड लॉ. ठीक आहे. त्यांचे एक्झाम्पल पाहिले होते आपण. त्यानंतर आपण बघितलं होतं व्हॉट इज द मिनिंग ऑफ सर्क्युलर मोशन. सर्क्युलर मोशन म्हणजेच काय, युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजेच काय, त्यामध्ये युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये स्पीड कॉन्स्टंट राहते, वेलॉसिटी चेंज होते. ठीक आहे. त्यानंतर आपण शिकलो होतो व्हॉट इज द मिनिंग ऑफ सेंट्रिपिटल फोर्स. सेंट्रिपिटल फोर्स म्हणजेच काय हे पण आपण काय केलं होतं, शिकलो होतं. ठीक आहे. आणि आज जो आहे, आज आपला काय क्लास नंबर 2 आहे. ओके. आज आपल्याला क्लास नंबर 2 मध्ये जे आहेत हे टॉपिक्स काय करायचे, आपल्याला कव्हर करायचे. म्हणजेच मी सुरुवातीला पहिले जे आहेत सेंट्रिपिटल फोर्स म्हणजेच काय, डबल हे काय करणार आहे, एकदा एक्सप्लेन करणार आहे शॉर्टमध्ये. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला पाहायचे आहेत केप्लर्स लॉ म्हणजेच काय. ठीक आहे. आणि त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. हे 3 टॉपिक जे आहेत आज आपल्याला काय करायचं आहे, हेच पाहायचे आहेत. तर मी तुम्हाला हेच म्हणेल की सपोज तुम्ही जर फर्स्ट व्हिडिओ पाहिला नसेल तर पहिले प्लीज फर्स्ट व्हिडिओ पहा. ठीक आहे. मग तुम्हाला सेकंड व्हिडिओ जो आहे, म्हणजेच हे सेकंड जे टॉपिक्स आहेत हे तुम्हाला काय होईल, क्लिअर अंडरस्टँड होतील. ठीक आहे. तर बघा, सगळ्यात पहिले जे आहेत आपण सेंट्रिपिटल फोर्स बद्दल थोडीशी इन्फॉर्मेशन जी आहेत अगेन पाहणार आहे. ओके. सेंट्रिपिटल फोर्स, सेंट्रिपिटल फोर्स. ठीक आहे. तर पहा इथं ओके. आता एक हे पहा एकदा की कोणताही ऑब्जेक्ट असेल, एक कोणताही ऑब्जेक्ट आहे, जर तो सर्क्युलर मोशनमध्ये फिरत असेल, पहा इथं स्टुडंट, जर एखादा कोणताही ऑब्जेक्ट आहे की तो सर्क्युलर मोशनमध्ये फिरत असेल, मीन्स त्या ऑब्जेक्टवर या सेंटरवरून, कारण की एक जर सर्कल असेल तर हे का, हा जो पॉईंट असेल हा काय आहे, त्याचा सेंटर आहे. म्हणजेच जर एखादा कोणताही ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशनमध्ये फिरत असेल, मीन्स त्या ऑब्जेक्टवर सेंटरवरून एक फोर्स ॲक्ट होत असेल. ठीक आहे. असं सगळ्यात पहिले समजून घ्यायचं की जर एखादा ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशनमध्ये फिरत असेल तर त्या ऑब्जेक्टवर सेंटरवरून एक फोर्स काय होत असेल, ॲक्ट होत असेल. तर आता आपल्याला माहिती आहे की फोर्स इज अ वेक्टर क्वांटिटी. म्हणजे फोर्स वेक्टर क्वांटिटी आहे, म्हणजेच त्याला काय असेल, डायरेक्शन. मग फोर्सची डायरेक्शन ही पण असू शकते किंवा ही पण असेल. ओके. येस. मग आता एक असा फोर्स की त्या फोर्सची डायरेक्शन कशी असेल, टुवर्ड्स द सेंटर. आता इथं बघा, या फोर्सची डायरेक्शन कशी आहे, सेंटरकडे आहे. बघा, एक असा फोर्स की त्या फोर्सची डायरेक्शन कुठं असेल, सेंटरकडे असेल. कुठं असेल, सेंटरकडे. ही डायरेक्शन कुठे आहे, सेंटरकडे आहेत, म्हणून आपण या फोर्सला काय म्हणू, सेंट्रिपिटल फोर्स. हे क्लिअर आहे, सिंपल आहे. बघा, सेंट्रिपिटल फोर्स म्हणजेच काय, जर एखादा ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशनमध्ये फिरत आहे तर त्या ऑब्जेक्टवर सेंटरवरून एक फोर्स ॲक्ट होत असेल आणि त्या फोर्सची डायरेक्शन कुठं असेल, टुवर्ड्स द सेंटर. सेंटरकडे असेल त्या फोर्सची डायरेक्शन, त्या फोर्सला आपण काय म्हणू, सेंट्रिपिटल फोर्स. ठीक आहे. ही फोर्सची डायरेक्शन असेल का, नो, कारण की ही डायरेक्शन वरती जात आहे, सेंटरच्या दूर जात आहे. आपल्याला फोर्सची डायरेक्शन कुठं पाहिजे, टुवर्ड्स द सेंटर. क्लिअर आहे. येस. म्हणजे स्टुडंट आपण इथं काय शिकलो आता की कोणत्याही ऑब्जेक्टला सर्क्युलर मोशनमध्ये जर फिरायचं आहे तर त्याला कोणता फोर्स इम्पॉर्टंट आहे, सेंट्रिपिटल फोर्स. जर त्या ऑब्जेक्टला सेंट्रिपिटल फोर्स भेटला तर तो काय होईल, सर्क्युलर मोशनमध्ये फिरेल, अदरवाईज फिरणार नाही. ठीक आहे. मग याचे एक्झाम्पल पहा. फर्स्ट एक्झाम्पल काय असेल, आता तुम्ही बघा, तुम्ही सांगायचं आन्सर. सपोज सन आहे आणि ही अर्थ आहे आपली. आता सर्वांना माहिती आहे ही अर्थ आहे.
ठीक आहे. अर्थ रिव्हॉल्व अराउंड द सन. मग आता सपोज ही अर्थ जी आहे अराउंड द सन रिव्हॉल्व करत आहे सर्क्युलर मोशनमध्ये. ठीक आहे. ओके. मग आता बघा सगळ्यात फर्स्ट क्वेश्चन की या जर अर्थ जी आहेत अराउंड द सन फिरत आहे मीन्स अर्थवर पण काय सेंटीमीटर फोर्स ॲक्ट होत असेल का? येस. अर्थला पण जे आहे अर्थ जर अराउंड द सन फिरत आहे म्हणजे अर्थला पण कोणता फोर्स लागेल? सेंटीमीटर फोर्स लागेल. आणि तो अर्थला लागणारा सेंटीमीटर फोर्स कोण प्रोव्हाइड करत असेल? सन. कारण की आपण बघितलेलं आहे सेंटरवरून जो आहे तो सेंटरवरून त्या एखादा ऑब्जेक्ट जो सर्क्युलर मोशनमध्ये फिरत आहे त्या ऑब्जेक्टवर काय होतो? फोर्स ॲक्ट होतो. म्हणून अर्थ जी आहे सर्क्युलर मोशनमध्ये फिरत आहे म्हणजेच अर्थला पण सेंटीमीटर फोर्स लागेल आणि हा सेंटीमीटर फोर्स कोण प्रोव्हाइड करत आहे? सन प्रोव्हाइड करत आहे इन टर्म्स ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ठीक आहे. म्हणजे हा झाला फर्स्ट एक्झाम्पल कशाचं? सेंटीमीटर फोर्सचं. सेकंड एक्झाम्पल पहा. ठीक आहे. मून रिव्हॉल्व अराउंड द अर्थ. सपोज ही आपली अर्थ आहे आणि हा मून आहे. ओके. इथं पहा आता मून पण जे आहेत अराउंड द अर्थ काय करत आहे? रिव्हॉल्व करत आहे. म्हणजेच मूनला पण सेंटीमीटर फोर्स लागेल का? तर आपला आन्सर यस. जर मून सर्क्युलर मोशनमध्ये फिरत आहे म्हणजे मूनला सेंटीमीटर फोर्स लागेल आणि हा सेंटीमीटर फोर्स कुठून प्रोव्हाइड होत आहे? सेंटरवरून. कारण की सेंटरवर कोण आहे? अर्थ. म्हणजे अर्थ मूनला सेंटीमीटर फोर्स प्रोव्हाइड करत आहे की ज्या फोर्समुळे मून काय होत असेल? सर्क्युलर मोशनमध्ये फिरत असेल. ठीक आहे. येस. बघा पहिले आपण शिकलो व्हॉट इज सेंटीमीटर फोर्स. सेंटीमीटर फोर्स म्हणजेच काय त्यांचे हे दोन काय असतील एक्झाम्पल. ओके. मग वाटल्यास तुम्हाला वाटत असेल तर आपण डेफिनेशन जी आहे डेफिनेशन पण राईट करू. बघा तुम्हाला कोणताही टॉपिक समजल्यानंतर तुम्हाला त्याची डेफिनेशन स्वतःहून राईट करता येते. मग डेफिनेशन कशी लिहिसाल? बघा सिंपल आहे. एनी ऑब्जेक्ट. ठीक आहे. एनी ऑब्जेक्ट म्हटल्यापेक्षा व्हेन ऑब्जेक्ट इज मूव्हिंग in a circular path. जर कोणताही ऑब्जेक्ट किंवा जेव्हा कोणताही ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशनमध्ये फिरत असेल ठीक आहे तेव्हा काय होईल? अ फोर्स इज ॲक्ट ऑन इट. ठीक आहे. जेव्हा कोणताही ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशनमध्ये फिरत असेल त्यावर एक काय होईल? एक फोर्स ॲक्ट होईल. काय होईल? एक फोर्स काय होईल? ॲक्ट होईल. ठीक आहे. फोर्स ॲक्ट होईल आणि नंतर काय सांगायचं? त्या फोर्सची डायरेक्शन कुठं असेल? टुवर्ड्स द सेंटर. कशी असेल? टुवर्ड्स द सेंटर. सेंटरकडे जो आहे त्या डायरेक्शनची फोर्स कुठं असेल? टुवर्ड्स द सेंटर. तेच लिहायचं. काय असेल? अँड द डायरेक्शन ऑफ that force is towards the center. That force we called as centripetal force. बघा आपण काय केलं टॉपिक जो आहे सगळ्यात पहिले समजून घेतला. जर टॉपिक तुम्हाला समजला तर त्याची डेफिनेशन तुम्हाला पाठ करायची गरज पडत नाही. तुम्हाला ते डेफिनेशन मनानं पण लिहिता येते. बघा डबल सांगायचं डेफिनेशन कशी लिहायची? व्हेन ऑब्जेक्ट इज मूव्हिंग इन अ सर्क्युलर पाथ. जर एखादा ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशनमध्ये फिरत आहे ठीक आहे तर त्या ऑब्जेक्टवर एक फोर्स ॲक्ट होत असेल तर फोर्स इज ॲक्ट ऑन इट. त्या ऑब्जेक्टवर काय होईल? एक फोर्स ॲक्ट होईल. ठीक आहे. नंतर काय सांगितलं आपण? जो फोर्स ॲक्ट होत आहे त्याची डायरेक्शन कुठं आहे? तर डायरेक्शन कुठं आहे त्याची? टुवर्ड्स द सेंटर. अँड द डायरेक्शन ऑफ दॅट फोर्स जो फोर्स त्या ऑब्जेक्टवर ॲक्ट होत आहे त्याची डायरेक्शन कुठं असेल? डायरेक्शन ऑफ दॅट फोर्स इज टुवर्ड्स द सेंटर. सेंटरकडे असेल. म्हणून आपण त्या फोर्सला काय म्हणू? जो फोर्स असेल त्या फोर्सला आपण काय म्हणू? सेंटीमीटर फोर्स. ठीक आहे. त्यांचे हे एक्झाम्पल. मग आता आपल्या माइंडमध्ये प्रश्न हा राहिला की सपोज मून जो आहे मून अराउंड द अर्थ काय करत आहे? रिव्हॉल्व करत आहे. म्हणजे मूनवर कोणता फोर्स ॲक्ट होत असेल? सेंटीमीटर फोर्स ॲक्ट होत असेल. मग तो सेंटीमीटर फोर्स किती ॲक्ट होत असेल? ठीक आहे. व्हॉट इज द व्हॅल्यू किंवा मॅग्निट्यूड किती असेल? मग त्याचा फॉर्म्युला असेल. ठीक आहे. सेंटीमीटर फोर्सचा फॉर्म्युला काय असेल? mv²/r. दिस इज द फॉर्म्युला टू फाइंड आउट द सेंटीमीटर फोर्स. सेंटीमीटर फोर्स फाइंड करण्याचा हा काय फॉर्म्युला आहे. ओके. F इज इक्वल टू mv²/r. ओके. व्हॉट इज m? हा F म्हणजे सेंटीमीटर फोर्स. आपण CF लिहू.
सेंटीमीटर फोर्स इज इक्वल टू एम. एम मीन्स मास ऑफ द मून. कारण की आपल्याला कोणाचा सेंटीमीटर फोर्स फाइंड करायचा आहे, मूनचा, की जो फिरत येतो अर्थ सेंटरमध्ये. अर्थची सेंटीमीटर फोर्स काही फाइंड करायचा फॉर्म्युला नाही, फॉर्म्युला फाइंड करायची गरज नाही आहे, तो इथं फाइंड करावा लागेल आपल्याला. पण आता आपण हे एक्झाम्पल पाहत आहे, म्हणून मून रिव्हॉल्व करत आहे, मूनवर किती सेंटीमीटर फोर्स ऍक्ट होत आहे हे फाइंड करायचं आहे. म्हणून मूनचं मास लागेल तुम्हाला. मूनचं काय लागेल, मास. ठीक आहे. नंतर व्ही स्टँड फॉर वेलॉसिटी ऑफ मून. मूनची वेलॉसिटी, मून जे अराउंड द सर्क्युलर पाथ फिरत आहे त्याची वेलॉसिटी किती असेल. ठीक आहे. अँड नेक्स्ट आर इज द डिस्टन्स बिटवीन द अर्थ अँड मून. अर्थ आणि मून मधला जे डिस्टन्स असेल त्याला काय म्हणू आपण, आर. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला मूनवर किती सेंटीमीटर फोर्स ऍक्ट होत आहे ते पण तुम्हाला काय करता येते, फाइंड करता येते बाय युजिंग दिस फॉर्म्युला. हाच फॉर्म्युला इथं पण अप्लाय होईल. ठीक आहे. इथं पण जो आहे अप्लाय करून आपल्याला आपली जी अर्थ रिव्हॉल्व करत आहे अराउंड द सन, त्या अर्थवर किती सेंटीमीटर फोर्स ऍक्ट होत आहे हे पण आपल्याला काय करता येते, फाइंड करता येते. ठीक आहे. आय होप स्टुडंट सर्वांना समजलं असेल व्हॉट इज द मिनिंग ऑफ सेंटीमीटर फोर्स म्हणजेच काय. ओके. बघा बुकमध्ये थोडी डेफिनेशन वेगळी दिलेली आहे, पण त्याचं मिनिंग आणि याचं मिनिंग काय सेम. ठीक आहे. त्यांचे दोन एक्झाम्पल्स आणि त्यांचा फॉर्म्युला. ओके. येस. ठीक आहे. बघा अजून सेंटीमीटर फोर्सचे ही इन्फॉर्मेशन झाली, तर आपण थोडंसं जे आहे तर अजून हे बघू की एक सेंटीमीटर फोर्ससाठी एक कंडिशन असते. सेंटीमीटर फोर्स म्हटल्यापेक्षा जर एखादा ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशनमध्ये फिरत आहे त्यासाठी एक काय असेल, एक कंडिशन असेल. की ती कंडिशन समजून घ्या एकदा. ओके. मी जस्ट हे बघा आता कोणती कंडिशन असेल त्यासाठी सगळ्यात पहिले आपण हा तुम्हाला कन्सेप्ट समजावा लागेल. हा जर तुम्हाला समजला ती कंडिशन मग तुम्हाला इझिली समजून जाईल. आता इथं बघा, इथं आपण काय म्हणत आहे की सपोज बघा हा एक ऑब्जेक्ट आहे, हा ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशनमध्ये फिरत आहे. ठीक आहे. हा ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशनमध्ये फिरत आहे. जर आपण एक्झाम्पल कन्सिडर करत आहे युनिफॉर्म, ज्या इथं राईट करतो वाटल्यास, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. ओके. बघा आता युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचं एक्झाम्पल जर कन्सिडर करत आहे म्हणजे हा ऑब्जेक्ट जो आहे सर्क्युलर मोशनमध्ये फिरत आहे, पण त्याची स्पीड कशी आहे, कॉन्स्टंट आहे. त्या ऑब्जेक्टची स्पीड कशी आहे, कॉन्स्टंट. ओके. आणि स्पीड कॉन्स्टंट आहे म्हणजे हा जो ऑब्जेक्ट आहे कॉन्स्टंट स्पीडने काय असेल, फिरत असेल. म्हणजे याचा स्पीड सपोज असेल 50 मीटर पर सेकंड. ठीक आहे. त्याचा 50 मीटर पर सेकंड कॉन्स्टंटला जो फिरत आहे. पण जर तुम्हाला कोणी विचारलं, आता युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचं मिनिंग हेच आहे, एखादा ऑब्जेक्ट जर कॉन्स्टंट स्पीडनं फिरत असेल तर त्याला आपण काय म्हणू, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. पण स्टुडंट लक्षात ठेवा इथं जे आहे त्या ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी काय होईल, चेंज होते. व्हेलॉसिटी काय होते, यस, चेंज. खूप विद्यार्थी जे कन्फ्यूज होतात की स्पीड कॉन्स्टंट असेल की व्हेलॉसिटी कॉन्स्टंट असेल. तर इथं लक्षात ठेवायचं जेव्हा एखादा ऑब्जेक्ट युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये असेल, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजेच काय, जेव्हा एखादा ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशनमध्ये फिरत असेल विथ द कॉन्स्टंट स्पीड, त्याचं स्पीड कशी असेल, कॉन्स्टंट असेल. इथं पण तेच असेल, इथं पण तीच असेल आणि इथं पण तीच असेल. 50 मीटर पर सेकंड तो कंटिन्युअस काय आहे, फिरत आहे. त्याला आपण काय म्हणू, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. ठीक आहे. पण याची स्पीड तर कॉन्स्टंट राहते, पण त्याची व्हेलॉसिटी स्टुडंट काय होते, ऑलवेज त्याची व्हेलॉसिटी जी आहे व्हेलॉसिटी काय होईल, चेंज होईल. का बरं व्हेलॉसिटी चेंज होईल, बिकॉज व्हेलॉसिटी इज अ वेक्टर क्वांटिटी. व्हेलॉसिटी काय, एक वेक्टर क्वांटिटी, आणि ती वेक्टर क्वांटिटी कशावर डिपेंड असेल, डायरेक्शनवर. कशावर डिपेंड असते, डायरेक्शनवर. ठीक आहे. लक्षात ठेवायचं स्पीड कॉन्स्टंट आहे पण व्हेलॉसिटी काय होईल, चेंज. बिकॉज व्हेलॉसिटी एक वेक्टर क्वांटिटी आहे आणि वेक्टर क्वांटिटी म्हणजेच काय, त्याला काय असेल, डायरेक्शन. म्हणजे जर व्हेलॉसिटी चेंज होत आहे तर डायरेक्शन चेंज होत असेल का, तर यस. लक्षात ठेवायचं स्टुडंट, जेव्हा पण ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशनमध्ये फिरत असेल तर प्रत्येक पॉईंटवर, सपोज हा ऑब्जेक्ट इथं आहे तर याची डायरेक्शन ही असेल, हा ऑब्जेक्ट इथं आहे त्याची डायरेक्शन ही असेल, ऑब्जेक्ट जर इथं आहे त्याची डायरेक्शन ही असेल, ऑब्जेक्ट इथं आहे त्याची डायरेक्शन ही असेल, ऑब्जेक्ट इथं आहे त्याची डायरेक्शन ही असेल, ऑब्जेक्ट इथं आहे त्याची डायरेक्शन ही आहे, ऑब्जेक्ट इथं याची डायरेक्शन ही आहे, ऑब्जेक्ट इथं याची डायरेक्शन ही असेल, ऑब्जेक्ट इथं जर असाल, ऑब्जेक्ट जर इथं असेल त्याची डायरेक्शन ही. म्हणजे पहा ऑब्जेक्टची पोझिशन चेंज झाली तर त्या ऑब्जेक्टची डायरेक्शन पण चेंज होते. आणि जर इथं डायरेक्शन जर चेंज होत आहे त्या ऑब्जेक्टची डायरेक्शन काय होते, चेंज.
तर डेफिनेटली व्हेलॉसिटी पण काय होईल, चेंज होईल. ओके, म्हणजे स्टुडंटचं जे कन्फ्युजन असतं की स्पीड कॉन्स्टंट आहे आणि व्हेलॉसिटी चेंज का बरं होते, तर रिझन हे आहे, त्या ऑब्जेक्टची स्पीड कॉन्स्टंट राहते पण व्हेलॉसिटी चेंज होते. का बरं? कारण की व्हेलॉसिटी कशावर डिपेंड आहे, डायरेक्शनवर. आणि जेव्हा एखादा ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशनमध्ये फिरत आहे त्या ऑब्जेक्टची प्रत्येक पॉईंटवर डायरेक्शन काय होते, चेंज होते. ठीक आहे, आणि याच डायरेक्शनला आपण काय म्हणतो, टँजेन्शियल डायरेक्शन. ही जी डायरेक्शन असेल ना, या डायरेक्शनला आपण काय म्हणू, टँजेन्शियल डायरेक्शन. टँजेन्शियल डायरेक्शन. ओके, कोणती डायरेक्शन म्हणतो आपण, टँजेन्शियल डायरेक्शन. ओके, अँड हीच टँजेन्शियल डायरेक्शन आहे. आणि हीच जी, जर तुम्हाला कोणी विचारलं की जर एखादा ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशनमध्ये फिरत आहे, ठीक आहे, सगळ्यात पहिलं लक्षात ठेवा या डायरेक्शनला आपण काय म्हणतो, टँजेन्शियल डायरेक्शन. हे जे आहेत या सगळ्या डायरेक्शन कोणत्या आहेत, टँजेन्शियल डायरेक्शन्स आहेत. ओके, या सगळ्या सर्व. ओके, आणि जर तुम्हाला कोणी विचारलं की जर एखादा ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशनमध्ये फिरत आहे आणि त्याची डायरेक्शन कोणती असेल, म्हणजे व्हेलॉसिटीची डायरेक्शन कोणती असेल, कोणाची डायरेक्शन, व्हेलॉसिटी डायरेक्शन कोणती असेल, तर डेफिनेटली ती कोणती असेल, टँजेन्शियल डायरेक्शन. ओके, जर एखादा ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशनमध्ये फिरत आहे तर व्हेलॉसिटीची डायरेक्शन कोणती असेल, व्हेलॉसिटी जी आहे तिची डायरेक्शन कोणती असेल, तर टँजेन्शियल डायरेक्शन ही असेल. जर तो ऑब्जेक्ट इथं आहे तर त्याची व्हेलॉसिटी डायरेक्शन ही असेल. जर एखादा ऑब्जेक्ट इथं आहे तर व्हेलॉसिटीची डायरेक्शन ही असेल. जर एखादा ऑब्जेक्ट हा इथं आहे तर त्याची व्हेलॉसिटी डायरेक्शन ही असेल. क्लिअर आहे? येस. ओके, आय होप इथे सर्वांना समजलं असेल की स्पीड कॉन्स्टंट राहते, व्हेलॉसिटी चेंज होते बिकॉज डायरेक्शन चेंज होते म्हणून. आणि जर ऑब्जेक्ट इथं आहे तर त्याची व्हेलॉसिटी डायरेक्शन कोणती असेल, ही असेल. आणि त्याच व्हेलॉसिटीच्या डायरेक्शनला आपण काय म्हणतो, टँजेन्शियल डायरेक्शन. क्लिअर आहे? येस. मग आता बघा, एखादा ऑब्जेक्ट जर सर्क्युलर मोशनमध्ये फिरत आहे त्याला एक पर्टिक्युलर कंडिशन असेल. काय असेल, पर्टिक्युलर कंडिशन. ठीक आहे, की जी पर्टिक्युलर कंडिशन कोणती असेल पहा एकदा. ओके, आपण हे जे थोडंसं जे आहे ते इरेज करू. ओके, मग ती कंडिशन कोणती आहे बघा. ठीक आहे, फोर्स, अप्लाइड फोर्स is perpendicular. Force is perpendicular to the direction of velocity. Direction of velocity. बघा स्टुडंट, इथं काय असेल मिनिंग, की जो फोर्स आहे, आपण जो अप्लाइड फोर्स करत आहे, आपण जो फोर्स त्याला अप्लाय करत आहे तो फोर्स, आणि डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी म्हणजे ही एखाद्या ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी डायरेक्शन म्हणजेच ही डायरेक्शन. हे दोघांमधलं जे अँगल आहे, दोघांमधला अँगल किती डिग्रीचा असायला पाहिजे, तो अँगल कसा असायला पाहिजे, परपेंडिक्युलर. म्हणजेच परपेंडिक्युलर म्हणजेच काय, 90 डिग्री. म्हणजेच मला तुम्हाला हे सांगायचं आहे, जर एखाद्या ऑब्जेक्टला सर्क्युलर मोशनमध्ये फिरायचं आहे तर त्या ऑब्जेक्टवर अप्लाय केलेला फोर्स, लिसन व्हेरी केअरफुली, या ऑब्जेक्टवर अप्लाय केलेला फोर्स, ठीक आहे, अप्लाय केलेला फोर्स, त्या ऑब्जेक्टवर अप्लाय केलेला फोर्स आणि त्या ऑब्जेक्टची जी व्हेलॉसिटीची डायरेक्शन, या दोघांमध्ये अँगल किती डिग्रीचा पाहिजे, 90 डिग्रीचा. क्लिअर आहे? आता इथे बघा, या ऑब्जेक्टची व्हेलॉसिटीची डायरेक्शन ही आहे, ठीक आहे, ही टँजेन्शियल डायरेक्शन. आणि या ऑब्जेक्टवर जो फोर्स कसा अप्लाय केलेला आहे, अपवर्ड डायरेक्शन अप्लाय केलेला आहे, यांच्यामधला अँगल किती डिग्रीचा आहे, 90 डिग्रीचा. तेव्हाच तो ऑब्जेक्ट कसा होईल, सर्क्युलर मोशनमध्ये फिरेल. सांगू आपण बघा, इथे एक करून दाखवते तुम्हाला, म्हणजे तुम्हाला क्लिअर अंडरस्टँड होईल की फोर्सची डायरेक्शन आणि डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी हे दोन्ही एकमेकाला कसे पाहिजेत, परपेंडिक्युलर, म्हणजेच काय, 90 डिग्रीमध्ये पाहिजे. पहा आता व्यवस्थित समजून घ्या. पहा 2 मिनिटं एकदा. हा एक ऑब्जेक्ट आहे, या ऑब्जेक्ट हा इकडे जात आहे म्हणजे ती डायरेक्शन ही असेल, आहे का, बघा इथं हा एक ऑब्जेक्ट आहे, हा जो ऑब्जेक्ट आहे तो या साईडला जात आहे, ठीक आहे, या साईडला तो जात आहे म्हणजे त्याची डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी ही असेल. ही काय असेल, डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी, कारण की तो त्या साईडला जात आहे. ठीक आहे, मग आपण रिकामे, आपण काय करणार बघा, या ऑब्जेक्टवर अपवर्ड साईडनं फोर्स अप्लाय करणार. ठीक आहे, त्या ऑब्जेक्ट जो आहे इकडे जात आहे पण आपण काय करत आहे, त्याला अपवर्ड साईडनं फोर्स अप्लाय करत आहे. अपवर्ड साईडनं काय करत आहे, फोर्स. मग आता इथं बघा, हा व्हेलॉसिटी, डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी अँड फोर्स यांच्यामध्ये किती डिग्रीचा अँगल क्रिएट होत आहे, 90 डिग्रीचा, म्हणजेच काय, परपेंडिक्युलर आहे. येस. मग आता बघा, जेव्हा ऑब्जेक्ट हा या साईडला जाईल, ओके, आणि आपण त्यावर अपवर्ड फोर्स अप्लाय करू तर इथे काय होईल, हा ऑब्जेक्ट ना इकडे जायचं आहे त्याला आणि आपण फोर्स वरती अप्लाय करत आहे
तरी हा वरती जाणार नाही आणि या साईडला जाणार नाही, हा ऑब्जेक्ट मूव्ह होईल या साईडला. ओके, हे समजलं असेल तुम्हाला. जायचं आहे त्याला या साईडला, पण फोर्स आपण वरच्या साईडला करत आहे, तो ऑब्जेक्ट कुठं जाईल, या साईडला जाईल. ओके, समजलं. म्हणजे हा ऑब्जेक्ट इथून इथं येईल. ओके, ठीक आहे, हे समजलं. आता इथं बघा हा ऑब्जेक्ट या साईडला जात आहे, ऑब्जेक्ट असा जात आहे, म्हणजे ही असेल त्याची डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी, पण आपण त्यावर फोर्स असा अप्लाय करत आहे. ओके, मग आता इथं कंडिशन काय येईल अगेन, बघा इथं हा फोर्स व्हेलॉसिटी यांच्यामध्ये पण किती डिग्रीचा अँगल क्रिएट झालेला आहे, 90 डिग्रीचा. हा जो ऑब्जेक्ट याला जायचं इकडं, पण आपण फोर्स या साईडने अप्लाय करत आहे, तर हा ऑब्जेक्ट जो आहे, हा ऑब्जेक्ट अगेन या साईडला मूव्ह होईल. ठीक आहे, म्हणजे तो इकडे जाणार नाही, इकडे जाणार नाही. क्लिअर आहे. बघा, इकडे जायचं आहे त्याला, डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी ही आहे, पण आपण फोर्स या साईडनं अप्लाय करत आहे, तो ऑब्जेक्ट तो या साईडला मूव्ह होईल. ठीक आहे, मग आता इथं अगेन बघा, ऑब्जेक्टला इकडे जायचं आहे. ठीक आहे, ऑब्जेक्टला कुठं जायचं आहे, इकडे जायचं आहे, ही असेल त्याची डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी, पण आपण त्यावर या साईडनं फोर्स अप्लाय करत आहे. ठीक आहे, अगेन व्हेलॉसिटी अँड फोर्स यांच्यामधला अँगल किती डिग्रीचा आहे, 90 डिग्रीचा. ठीक आहे, आता हा जो ऑब्जेक्ट आहे, व्हेलॉसिटी डायरेक्शन ही आहे, पण फोर्स आपण या साईडनं अप्लाय करत आहे, तो ऑब्जेक्ट कसा जाईल, या साईडनं मूव्ह होईल. ओके, ऑब्जेक्ट जो आहे इथं येईल. ठीक आहे, अगेन बघा, ऑब्जेक्टला या साईडला जायचं आहे, पण आपण त्यावर या साईडनं फोर्स अप्लाय करू, अगेन दोघांमधला अँगल 90 डिग्रीचा, तो ऑब्जेक्ट या साईडला मूव्ह होईल, इथं येईल. अगेन त्या ऑब्जेक्टला या साईडला जायचं आहे, पण आपण त्याला फोर्स या साईडनं अप्लाय करू. ठीक आहे, या साईडनं फोर्स अप्लाय करत आहे, दोघांमधला अँगल 90 डिग्रीचा, तो ऑब्जेक्ट असा मूव्ह होईल. अगेन ठीक आहे, ऑब्जेक्टला असं जायचं आहे. ओके, पण आपण त्यावर फोर्स असा अप्लाय करू, म्हणजे सेंटरकडे अप्लाय करू. ठीक आहे, ऑब्जेक्टला असं जायचं आहे. ठीक आहे, पण आपण त्यावर फोर्स असा अप्लाय करू, अगेन तो ऑब्जेक्ट कसा मूव्ह होईल, असा मूव्ह होईल. ही झाली त्याची डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी, ही झाला अप्लाइड फोर्स. ठीक आहे, आणि तो ऑब्जेक्ट कसा मूव्ह होईल, या साईडला मूव्ह होईल. पहा स्टुडंट, इथे ही जी फिगर तयार झाली, सर्क्युलर मोशनची तयार झालेली आहे का? येस. ओके, म्हणजे मला तुम्हाला हेच सांगायचं होतं की जर एखादा ऑब्जेक्टची डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी अँड अप्लाइड फोर्स यांच्यामध्ये 90 डिग्रीचा अँगल क्रिएट होत असेल, तर तो ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशनमध्येच फिरेल. ठीक आहे, ऑब्जेक्ट कुठं फिरेल, तो सर्क्युलर मोशनमध्ये. दिस इज द कंडिशन. ठीक आहे, मी कंडिशन डबल एकदा राईट करतो. फोर्स इज परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी. ओके स्टुडंट, हे लक्षात ठेवा तुम्ही. हे जेवढं पण मी तुम्हाला या क्लासमध्ये शिकवलेलं आहे स्टुडंट, ते प्लीज लक्षात ठेवा, कारण की हे तुम्हाला अगेन 11th शिकायचं आहे. सो तुम्ही 10th जर सपोज एवढं बेसिक जे आहेत, एवढं इम्पॉर्टंट नॉलेज जर घेतलं, तर 11th अगेन तुम्हाला खूप इझी जाईल. कारण की तुम्हाला 10th फक्त सेंट्रिपिटल फोर्स आहे, पण 11th गेल्यावर जेव्हा 11th-12th मध्ये असाल, तेव्हा तुम्हाला सेंट्रिफ्युगल फोर्स पण आहे. ठीक आहे, ते पण तुम्हाला काय करायचं आहे, शिकायचं आहे. ओके, तर बघा आता नेक्स्ट पार्ट. सर्वांना सेंट्रिपिटल फोर्स समजलं असेल. ओके, नाऊ आता केप्लर्स लॉकडे जाऊ आपण. ठीक आहे, बघा हा आहे फोटो केप्लरचा. हे आपले द ग्रेट सायंटिस्ट केप्लर आहेत, योहान केप्लर्स. ओके, योहान केप्लर हा त्यांचा फोटो आहे. ठीक आहे, ही इमेज दिलेली आहे सोलर सिस्टीमची. आपली जी सोलर सिस्टीम आहे त्याची ही इमेज आहे. इथे तुम्हाला क्लिअर दिसत असेल, हा काय आहे, ठीक आहे, सन आहे. ओके, हा एक सन आहे आणि 8 प्लॅनेट्स काय करत आहे, रिव्हॉल्व करत आहे. ही आपली सोलर सिस्टीम आहे, की हा सन आहे. ओके, आणि हे काय आहेत, 8 प्लॅनेट्स. ठीक आहे, की अराउंड द सन काय करत आहे, रिव्हॉल्व करत आहे. मग बघा, केप्लर्स लॉ जे आहेत, या केप्लर सायंटिस्टनी 3 केप्लर्स लॉ दिले आहेत. किती केप्लर्स लॉ दिलेले आहेत, 3. केप्लर्स या सायंटिस्टनी 3 लॉज दिलेले आहेत, आणि त्या 3 लॉजमध्ये काय सांगितलेलं आहे, की हे जे प्लॅनेट आहेत सोलर सिस्टीमचे, प्लॅनेटरी मोशनबद्दल इन्फॉर्मेशन दिलेलं आहे. म्हणजे केप्लर्स या सायंटिस्टने हे प्लॅनेट अराउंड द सन कोणत्या ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व करतात हे सांगितलेलं आहे. म्हणजे केप्लर सायंटिस्टनी जे आहेत प्लॅनेटच्या मोशनबद्दल आपल्याला इन्फॉर्मेशन दिलेली आहे. किती लॉजमध्ये, 3 लॉजमध्ये. आणि त्यांनी काय सांगितलेलं आपल्याला, की हे जे प्लॅनेट आहेत, हे प्लॅनेट अराउंड द सन कसे रिव्हॉल्व करतात, म्हणजेच कोणत्या ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व करतात. कारण की हे बघा, हे ऑर्बिट आहे. ओके, हे लक्षात ठेवा. हे जो मर्क्युरी हा जो फर्स्ट प्लॅनेट आहे, त्याचं हे काय असेल, हे ऑर्बिट असेल. ठीक आहे, नेक्स्ट जो आहे, सायंटिस्ट म्हटल्यापेक्षा नेक्स्ट जो प्लॅनेट आहे व्हेनस. ठीक आहे, त्याचं हे काय असेल, ऑर्बिट असेल. त्या ऑर्बिटमध्ये तो काय करत असेल, रिव्हॉल्व करत असेल. थर्ड अर्थ आहे,
आणि त्या अर्थचं ऑर्बिट हे असेल. ओके, म्हणजे या सायंटिस्टने आपल्याला हे सांगितलं की कोणता प्लॅनेट कोणत्या ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व करतो, कोणत्या ऑर्बिटमध्ये जो आहे तो रिव्हॉल्व करत आहे, याबद्दल काय दिलेली त्यांनी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. फर्स्ट थिंग. नंतर सांगितलेलं आहे की या प्लॅनेटला अराउंड द सन रिव्हॉल्व करण्यासाठी किती टाइम लागतो, याच्याबद्दल पण काय दिलेली इन्फॉर्मेशन सांगितलेली आहे. ठीक आहे, ते आपण केप्लर्सला बघू. म्हणजे केप्लर्स या सायंटिस्टनी प्लॅनेटच्या मोशनबद्दल आपल्याला इन्फॉर्मेशन सांगितलेली आहे, ते पाहू आपण. पण बघा, पहिले इन्फॉर्मेशन पाहायच्या आधी आपण थोडंसं जे आहेत आपल्याला थोडंसं बेसिक इन्फॉर्मेशन लागेल इलिप्सबद्दल. ठीक आहे, ते पाहू आपण. ओके, तर हे बघा इथं ठीक आहे. हा एक कोन आहे. हा कोन तर सर्वांना जो आहे सर्वांना माहिती असेल, हा एक कोन आहे, उलटा आहे तो. ओके, आता या कोनमध्ये जे आहेत मी एक ॲक्सिस ड्रॉ करत आहे. ओके, ॲक्सिस काय करत आहे, मी ड्रॉ करत आहे की ज्या सेंटरमधून पास होईल. ओके, एक ॲक्सिस काय केले, मी ड्रॉ केले. ओके, मग बघा आता या ॲक्सिसमध्ये आता मी या कोनला कट करत आहे. लिसन व्हेरी केअरफुली. मी या कोनला काय करत आहे, कट करत आहे. कसं कट करत आहे बघा, जस्ट लाईक परपॅन्डिक्युलर. कसं कट करत आहे मी, पाहिजे 2 मिनटं. मी या कोनला कट करत आहे, कसं, परपॅन्डिक्युलर टू द ॲक्सिस. बघा, हे ॲक्सिस आहे आणि हे जे मी कट करत आहे ते कसं कट करत आहे, परपॅन्डिक्युलर. परपॅन्डिक्युलर म्हणजेच काय, 90 डिग्रीमध्ये. ओके, मी या कोनला कसं कट करत आहे, 90 डिग्रीमध्ये कट करत आहे. आणि स्टुडंट लक्षात ठेवा, जेव्हा मी या कोनला त्याच्या ॲक्सिसच्या 90 डिग्रीमध्ये कट करेल तर मला एक फिगर भेटेल. मला काय, एक फिगर भेटेल अँड दॅट फिगर बी कॉल्ड ॲज सर्कल. ओके, लक्षात ठेवा, या कोनला मी जर 90 डिग्रीमध्ये काय केलं, कट केलं, तर मला काय भेटेल, एक फिगर भेटेल अँड दॅट फिगर बी कॉल्ड ॲज सर्कल. हे क्लिअर आहे. सर्कलला एकच सेंटर असतं, हे सर्वांना माहिती आहे. पण जर मी आता 90 डिग्रीमध्ये मला सर्कल भेटतं, पण मी काय करेल, या कोनला ॲक्यूट अँगलमध्ये कट करतो. ॲक्यूट अँगल म्हणजेच काय बघा, हे जे कट करत आहे आणि हे ॲक्सिस यांच्यामध्ये जो अँगल असेल तो अँगल किती असेल, 0 to 90 मध्ये. 0पेक्षा जास्त, 90पेक्षा कमी, यांच्या मधात हा ॲक्यूट अँगल क्रिएट झाला पाहिजे. ठीक आहे, म्हणजे किती असेल, 30, 40, 60 यामध्ये हा अँगल असेल. म्हणजे 0पेक्षा मोठा आणि 90पेक्षा कमी. जर मी त्या अँगलमध्ये या कोनला काय केलं, कट केलं. ठीक आहे, म्हणजे 0पेक्षा मोठा, 90पेक्षा कमी जर अँगलपेक्षा या कोनला कट केलं तर मला इथे एक फिगर भेटेल. मला काय भेटेल, एक फिगर भेटेल. ओके, जस्ट लाईक दिस. ती फिगर ही अशी असेल. ओके, अँड दॅट फिगर्स वी कॉल्ड ॲज एलिप्स. त्या फिगरला आपण काय म्हणू, एलिप्स म्हणू. हे क्लिअर आहे का, सर्वांना समजलं इलिप्स कधी भेटेल आणि सर्कल कधी भेटेल. सर्कल कधी भेटेल, जेव्हा तुम्ही परपॅन्डिक्युलर कट कराल तेव्हा. परपॅन्डिक्युलर ॲक्सिसमध्ये जर अँगल क्रिएट किती झाला पाहिजे, 90 डिग्रीचा. 90 डिग्रीचा जो आहे अँगल काय झाला पाहिजे, इथं क्रिएट झाला पाहिजे. ठीक आहे, आणि या कोनला जर तुम्ही ॲक्यूट अँगलमध्ये कट केलं, ॲक्यूट अँगल म्हणजेच 0पेक्षा जास्त आणि 90पेक्षा कमी यांच्या अँगलमध्ये जर तुम्ही कट केलं त्याला, तर तुम्हाला एक फिगर भेटेल. त्या फिगरला आपण काय म्हणू, एलिप्स. हे क्लिअर आहे, येस. ओके, मग आता बघा, या एलिप्सच्या थोड्याशा प्रॉपर्टीज ज्या आहेत, या प्रॉपर्टीज आपण एक्सप्लेन करू. ओके, आपण थोड्या प्रॉपर्टीज आपल्याला माहीत पाहिजेत. ओके, मग आता आपण एलिप्स जे आहेत, एलिप्स घेऊ, आपण सर्कलच घेऊ, त्या सर्कलला एलिप्समध्ये कन्वर्ट करू. ओके, आता ही जी फिगर जी इथे तयार केलेली आहे, जस्ट लाईक दिस, ही जी आहे ती काय असेल, एलिप्स असेल. वाटल्यास त्याला एलिप्स नसेल पण तर आपण एलिप्स करू त्याला. ओके, आता तुम्हाला एलिप्स दिसत असेल. ओके, जस्ट लाईक दिस, एलिप्स. ओके, मग आता लक्षात ठेवा, हे काय, ही फिगर आहे एलिप्स. ठीक आहे, हे काय असेल, एलिप्स असेल. मग आता एलिप्समध्ये जे आहेत, लक्षात ठेवायचं तुम्हाला, एलिप्समध्ये जे आहेत 2 ॲक्सिस असतील.
ही असेल, याला आपण म्हणू मेजर ॲक्सिस, मेजर ॲक्सिस. ओके, आणि ही जी असेल ही काय असेल त्याची सेंटरमध्ये येते. ठीक आहे, ठीक आहे. ही काय असेल मायनर ॲक्सिस, मायनर ॲक्सिस. ओके, सर्वांना सर्वात पहिले समजलं ही एलिप्स आहे. एलिप्समध्ये ही काय असेल मेजर ॲक्सिस, ऑब्विसली त्याची लेंथ जास्त आहे, आणि ही काय असेल मायनर ॲक्सिस, याची लेंथ कशी आहे कमी आहे. ओके, येस. आता वन मोर इम्पॉर्टंट प्रॉपर्टी लक्षात ठेवायची आहे. जसं हे सर्कल आहे, ही फिगर कशाची तुम्हाला सर्कलची. सर्कलमध्ये हा एक काय असेल सेंटर असेल. ओके, इन द सेम वे तुम्हाला एलिप्समध्ये जे आहे दोन फोकस भेटतील. किती भेटतील? 2 फोकस. ओके, त्यापैकी फर्स्ट फोकस असेल अगेन मेजर ॲक्सिसवर, त्याला म्हणू आपण F1 आणि याला म्हणू आपण F2. म्हणजे स्टुडंट लक्षात ठेवायचं तुम्हाला, जसं सर्कलवर एक सेंटर असतं तसंच एलिप्समध्ये काय असतात 2 फोकस असतात. किती फोकस असतील? 2 फोकस. ओके, फर्स्ट आणि दोन्ही फोकस कुठं असतील? मेजर ॲक्सिसवर, F1 आणि F2. हे इथपर्यंत समजलं? येस. मग आता बघा, सपोज कन्सिडर करा आपण एक पॉईंट घेतला, पॉईंट ए घेऊ आपण या एलिप्सवर आणि त्याला जॉईन करू F1 सोबत आणि F2 सोबत. एक पॉईंट घेतला ए, त्याला F1 आणि F2 सोबत काय केलं आपण? जॉईन केलं. ओके, आणि आपण त्याची लेंथ मेजर केली. काय असेल? AF1. ठीक आहे, ही लेंथ मेजर केली. काही ना काही लेंथ असेल ना, 5 सेंटीमीटर, 10 सेंटीमीटर, आणि ही एक जी लेंथ असेल 20 सेंटीमीटर, 25 सेंटीमीटर. ठीक आहे, हे लेंथ मेजर केली. ओके, AF1 ही लेंथ आणि AF2 ही लेंथ आपण काय केली तर मेजर केली. ओके, नाव आता बघा एक अजून एक पॉईंट घेऊ आपण, पॉईंट बी. त्या पॉईंट बीला पण जे आहेत F1 सोबत काय केलो आपण? जॉईन करू, आणि F2 सोबत काय करू आपण? जॉईन करू. ओके, मग आता इथं तुम्ही BF1 ची काय घेसाल? BF1 ची लेंथ घेऊ आपण, BF1 ही लेंथ घेऊ, आणि BF2 काय घेऊ आपण? ही लेंथ घेऊ. ठीक आहे, आता पहा व्यवस्थित. AF1 ही जी लेंथ आहे ही लेंथ, आणि AF2 ही लेंथ, म्हणजे ही लेंथ आणि ही लेंथ आपण काय करत आहे? या दोघांची ॲडिशन करत आहे. या दोघांची काय केली आपण? ॲडिशन. इन द सेम वे BF1 ही लेंथ आणि BF2 ही लेंथ, या दोघांची पण काय करत आहे आपण? ॲडिशन करत आहे. काय करत आहे? ॲडिशन. सो स्टुडंट, दोन्ही ही ॲडिशन आणि ही ॲडिशन डेफिनेटली कशी येईल? इक्वल येईल. काय येईल? इक्वल. म्हणजे याच्यावरून आपण काय शिकलो की एलिप्सवर तुम्ही कोणतेही दोन पॉईंट घ्या, एलिप्सवर तुम्ही कोणतेही जर दोन पॉईंट्स घेतले तर त्यांची जी सम आहे, म्हणजे फोकसपासून त्यांच्या लेनची सम, या दोन्हीही फोकसपासून त्या पॉईंटच्या लेनची सम ही कशी येईल? ऑलवेज सारखीच येईल. ओके, डबल सांगत आहे, एलिप्सवर कोणतेही दोन पॉईंट घ्या, त्या दोन पॉईंटचं डिस्टन्स त्या फोकसच्या समपासून, फोकसच्या ही जी फोकस आहे, फोकसची ही जी लेंथ आहे त्यांच्या समसोबत कसे असेल? ऑलवेज इक्वल असेल. म्हणजे फोकसची ही जी लेंथ आहे त्यांची ॲडिशन आणि ही ॲडिशन ऑलवेज कशी राहील? इक्वलच राहील. ओके, हे समजलं? ओके, मग आता आपल्याला इलिप्स कसा तयार होतो हे समजलं. इलिप्सच्या प्रॉपर्टीज ज्या आहेत या बघितल्या आपण, की इलिप्समध्ये मेजर ॲक्सिस, मायनर ॲक्सिस असते. त्यामुळे इलिप्सला किती फोकस आहेत? 2 फोकस. ठीक आहे, नंतर आपण बघितलं इलिप्सवर कोणतेही दोन पॉईंट घ्या, त्यांच्या फोकसपासून जे डिस्टन्स असेल त्यांची जर सम केली तर ती ऑलवेज कशी असेल? इक्वल असेल. ठीक आहे, मग बघा नेक्स्ट पाहू आपण. आता पाहू आपण केपलर्स फर्स्ट लॉ. केपलर्स लॉ, केपलर्स लॉ ऑफ प्लॅनेटरी मोशन. म्हणजे केपलर्सचे जे लॉज आहेत ते रिलेटेड आहेत प्लॅनेटरी मोशन, म्हणजे प्लॅनेटच्या मोशनबद्दल. आपण बघितलं आपल्या सोलर सिस्टीममध्ये सन मारत असतो आणि प्लॅनेट्स काय करत असतात? रिव्हॉल्व करत असतात. म्हणून केपलर्स लॉ रिलेटेड आहे कशाच्या? प्लॅनेटच्या मोशनबद्दल. ठीक आहे, मग त्यांचा बघा फर्स्ट लॉ, केपलर्स फर्स्ट लॉ. केपलर्स फर्स्ट लॉ काय म्हणतो बघा? केपलर्स फर्स्ट लॉला आपण काय म्हणू? द लॉ ऑफ एलिप्स. लक्षात ठेवा, फर्स्ट लॉला आपण काय म्हणतो? लॉ ऑफ एलिप्स. ओके, मग आता थोडंसं व्यवस्थित समजून घ्या स्टुडंट. आता फर्स्ट लॉ म्हणजेच काय? लॉ ऑफ एलिप्स. आता आपण काय बघितलं स्टुडंट, की हा एलिप्स हा असा असतो. ओके, एलिप्स हा असा असतो. ठीक आहे,
मग या इलिप्समध्ये जे आहे दोन फोकस आहेत, हा F1 असेल, हा F2 असेल. ओके, मग बघा या केप्लर्स या सायंटिस्टनी काय सांगितलं आपल्याला फर्स्ट लॉ मध्ये. केप्लर या सायंटिस्टने आपल्याला हे सांगितलं की जे प्लॅनेट जे आहेत अराउंड द सन रिव्हॉल्व करतात, ते कसे रिव्हॉल्व करतात, इन अन इलिप्स. म्हणजे सनच्या अराउंडला आपण काय शिकलो होतो लहानपणी की सन हा मधात असतो आणि प्लॅनेट कसे रिव्हॉल्व करतात, सर्क्युलर मोशनमध्ये. आपण लहानपणी हे शिकलो होतो की सन कुठं असेल, सेंटरला असतो, आणि प्लॅनेट कसे रिव्हॉल्व करतात, अराउंड द सन. ठीक आहे, अराउंड द सन रिव्हॉल्व करतात इन अ सर्क्युलर मोशनमध्ये. तर ते आपलं जे आहेत आपल्याला जे शिकवलं होतं किंवा माहीत होतं ते कसं होतं, रॉंग होतं. प्लॅनेट्स हे सर्क्युलर मोशनमध्ये फिरत नाही आहे. प्लॅनेट कसे फिरतात, इन अन इलिप्समध्ये फिरतात. कसे फिरतात ते, इलिप्समध्ये. ओके, मग आता जर ते इलिप्समध्ये फिरत आहे, प्लॅनेट कसे फिरतात, इलिप्समध्ये फिरतात, सर्कलमध्ये फिरतात का, प्लॅनेट सर्कलमध्ये फिरतात का, तर आपला आन्सर असेल नो. ते कसे फिरतात, इलिप्समध्ये फिरतात. ठीक आहे, मग प्लॅनेट जर इलिप्समध्ये फिरत आहे तर सन जो आहे आपल्या सोलर इलिप्समध्ये दोन फोकस आहे, पण आपल्या सोलर सिस्टीममध्ये तर सन तर एकच आहे. सन किती आहे, एकच. मग सन कुठं प्रेझेंट असेल, या F1 वर प्रेझेंट असेल किंवा F2 वर प्रेझेंट असेल. मग केप्लर्सने हेच सांगितलं, एक तर सन इथं प्रेझेंट असेल किंवा इथं प्रेझेंट असेल, जरी फोकस दोन आहे पण सन तर एकच आहे. म्हणून सन जो आहे एक तर इथं असेल किंवा इथं असेल. आपण कन्सिडर करू जो सन असेल तो इथं असेल. ओके, येस. म्हणजेच काय बघा स्टुडंट, हे इलिप्स ठीक आहे, हे इलिप्टिकल ऑर्बिट किंवा याला इलिप्स म्हणतो आपण, आणि हे काय असेल, प्लॅनेट, आणि हा काय असेल, सन. म्हणजे हा जो प्लॅनेट आहे अराउंड द सन काय करत आहे, रिव्हॉल्व करत आहे इन अन इलिप्स, आणि सन जो आहे हा इथं असेल. तेच आपण ऑर्बिट इथं दाखवलं. हे इलिप्स, हे जे स्ट्रक्चर आहे कशाचं आहे, इलिप्स आहे. ओके, हा आहे प्लॅनेट आणि हा आहे सन. ठीक आहे, हा प्लॅनेट असा काय करत असेल, रिव्हॉल्व करत असेल. ठीक आहे, असा काय करत असेल, रिव्हॉल्व. म्हणजे तुम्हाला आता हे पाहून हे समजत असेल की हा प्लॅनेट सनच्या कधी काय असेल, खूप दूर असेल. ओके, आणि कधी कधी हा जेव्हा प्लॅनेट इथं येईल तेव्हा सनच्या काय असेल, खूप जवळ पण असेल. ओके, म्हणजे केप्लर्स फर्स्ट लॉ मध्ये आपण काय शिकलो, हे शिकलो की प्लॅनेट जे आहेत हे सर्क्युलर मोशनमध्ये फिरत नाही. हे कोणत्या मोशनमध्ये फिरतात, यस, इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये काय करतात ते, यस, मूव्ह करतात. म्हणजेच इलिप्टिकल ऑर्बिट म्हणजेच काय, इलिप्समध्ये म्हणजेच काय, कधी ते सनच्या खूप जवळ पण असतील आणि कधी ते सनच्या खूप दूर पण असतील. ठीक आहे, आता हेच आपण स्टेटमेंट रीड करू बघा. द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज अन एलिप्स. म्हणजे प्लॅनेटचं जे आहेत, प्लॅनेटचं जे ऑर्बिट असेल ते कोणतं असेल, इलिप्स असेल. कोणतं असेल, इलिप्स. ऑर्बिट कोणतं आहे प्लॅनेटचं, सर्कल नाही आहे, कोणतं आहे ते, इलिप्स आहे. ओके, आणि विथ द सन ॲट वन ऑफ द फोकाय. वन ऑफ द फोकाय म्हणजेच काय बघा, फोकाय म्हणजे जसं समजून लक्षात ठेवा, रेडियस. जर एक सिंगल सर्कलमधलं माहिती तुम्हाला, सर्कलमध्ये एक सिंगल रेडियस असेल तर आपण त्याला एकच रेडियस असेल त्याला आपण रेडियस म्हणतो. पण रेडियस खूप जास्त असतील तर आपण त्याला काय म्हणू, रेडाय. ओके, सेम तसंच जर फोकस एक असेल तर आपण त्याला फोकस म्हणतो, पण फोकस एकापेक्षा जास्त आहे तर आपण त्याला काय म्हणू, फोकाय. ओके, लक्षात ठेवा, फोकस म्हणजे सिंग्युलर एक आणि फोकाय म्हणजे प्लुरल. आता इथं फोकस दोन आहे ना, F1 F2, म्हणून इथं लिहिलेलं आहे फोकाय. म्हणजेच काय, सन ॲट वन ऑफ द फोकाय. हे समजलं, फोकस म्हणजे सिंग्युलर, फोकाय म्हणजे प्लुरल. आणि आता या लाईनचं मिनिंग हे आहे की सन जो आहे हा सन दोन फोकसपैकी एका फोकसवर काय असेल, प्रेझेंट असेल. कारण की दोन फोकस आहे ना, इलिप्सला काय फोकस किती आहे, दोन आहे, F1 F2. त्या दोन फोकसपैकी एका फोकसवर काय असेल, सन काय असेल, प्रेझेंट असेल. येस, क्लिअर आहे. आय होप सर्वांना फर्स्ट लॉ समजला असेल. फर्स्ट लॉ एकदम इझी आहे. बघा आता हे स्टेटमेंट थोडंसं स्टुडंटला काय जातं, थोडं डिफिकल्ट जातं. म्हणून एक सिंपल स्टेटमेंट मी इथं राईट करत आहे की जे तुम्हाला बोर्ड एक्झाममध्ये काय करायचं आहे, राईट करायचं आहे. कोणतं स्टेटमेंट लिहिसाल बघा, एव्हरी प्लॅनेट रिव्हॉल्व around the sun in an ellipse with sun
is present one of the foci. म्हणजे स्टुडंट आता हे जे आहेत हे सगळ्यात सिम्पलेस्ट जे आहेत लॉ जो आहे तुम्ही तुम्हाला राईट करून दिलेला आहे की जर तुम्हाला हा जर आठवला नाही तर तुम्हाला हे खूप इझिली लिहिता येतं आणि त्याचं मिनिंग पण सेम आहे. एव्हरी प्लॅनेट रिव्हॉल्व अराउंड द सन. म्हणजे प्रत्येक प्लॅनेट्स हे सनच्या अराउंडला काय करतात, रिव्हॉल्व करतात. कशामध्ये? इन अँड एलिप्समध्ये. प्रत्येक प्लॅनेट अराउंड द सन काय करत आहे, रिव्हॉल्व करत आहे. एव्हरी प्लॅनेट रिव्हॉल्व अराउंड द सन इन अँड इलिप्स. कशामध्ये करत आहे? इलिप्समध्ये करत आहे. ठीक आहे. मग काय दिलेलं आहे? विथ द सन इज प्रेझेंट. सन प्रेझेंट आहे कुठं? दोन फोकस आहे, दोन पैकी एका ठिकाणी कुठून प्रेझेंट असेल किंवा इथं सन प्रेझेंट असेल किंवा इथं असेल. तेच लिहिलं मी. विथ सन इज प्रेझेंट वन ऑफ द फोकाय. दोन फोकस पैकी एका फोकसवर सन काय असेल, प्रेझेंट असेल. हे क्लिअर आहे? आय होप सर्वांना फर्स्ट लॉ जो आहे तो समजला असेल. ठीक आहे. नेक्स्ट आपण बघू सेकंड लॉ, के प्लस सेकंड लॉ. या के प्लस सेकंड लॉला आपण काय म्हणतो? लॉ ऑफ इक्वल एरिया. काय म्हणू आपण त्याला? लॉ ऑफ इक्वल एरिया. ठीक आहे. तर बघा आता एक आपण कंडिशन बघू म्हणजे तर आपल्याला समजेल की नेमका के प्लस सेकंड लॉ काय. आता बघा व्यवस्थित इकडे लक्ष द्या एकदा. सपोज हा इलिप्स आहे, हा काय इलिप्स. ठीक आहे. एलिप्समध्ये जे आहेत, आय होप तुम्हाला एलिप्स दिसत असेल, विजिबल असेल. ठीक आहे. पाहू आपण एलिप्सचा कलर जर चेंज करता आला मला. अरे यार, नाही आतमधला कलर चेंज होतो. ठीक आहे, जाऊ दे. जस्ट अ मिनिट. हा ओके, समजून घेऊ. ठीक आहे. आता तुम्हाला दिसत असेल की दिस वी कॉल्ड एज एलिप्स. ओके. आता ही जे आहेत हे आपले प्लॅनेट्स आहेत. नाही दिसणार, चेंज करावं लागेल. एक मिनिट. अगेन कलर ब्लॅक घेऊ आपण. ओके, याला डिलीटच करू आपण. ओके, सनला बी डिलीट. सनला राहू दे आपण. इथं आपण एलिप्स ड्रॉ करू. ओके, येस. ठीक आहे. आता सर्वांना इलिप्स विजिबल असेल. ओके, येस. मग आता बघा, हा एक इलिप्स आहे. दोन फोकस पैकी एका फोकसवर सन प्रेझेंट आहे. हा आपला सन आहे आणि हा आपला काय असेल, अर्थ असेल. ठीक आहे. येस. मग आता बघा एक कंडिशन लक्षात ठेवा की सपोज कन्सिडर करू आपण टाइम, कन्सिडर करू 1 मंथ. 1 मंथ काय करू आपण, कन्सिडर टाइम करू आपण 1 मंथ. आता 2 मिनिटं पहा एकदा. 1 मंथमध्ये ही आपली अर्थ जी आहे, ही अर्थ इथून इथं जाते. जस्ट कन्सिडर इट. आपण कन्सिडर करू. आपण काय करू, कन्सिडर की ही आपलं सोलर सिस्टीम आहे. सोलर सिस्टीममध्ये अर्थ इथं आहे. तर एका महिन्यामध्ये सपोज मार्च सुरू आहे, मार्चपासून एप्रिलपर्यंत जे आहेत म्हणजे 1 मंथमध्ये अर्थ इथून इथं गेली. ओके, 1 मंथमध्ये. येस. आपण सेकंड कंडिशन कन्सिडर करू की अर्थ आपली इथं आहे. अर्थ आपली कुठं असेल, इथं. तर 1 मंथमध्ये जेव्हा आपली अर्थ इथं असेल तर इथं असल्यानंतर 1 मंथमध्ये आपली अर्थ इथून इथं जाईल. वाटलं त्याला आपण पॉईंट देऊ. आपण नंबरिंग करू ए बी, इथं सी. लक्षात ठेवा, जेव्हा अर्थ कुठं आहे, पॉईंट सी वर आहे, तेव्हा आपली अर्थ जी आहे पॉईंट सी वरून डी वर जाईल. किती? 1 मंथमध्ये. ओके. नेक्स्ट थर्ड कंडिशन पहा. जेव्हा आपली अर्थ इथं असेल पॉईंट ई वर, ही आपली अर्थ कुठं असेल, पॉईंट ई वर असेल, तेव्हा एका महिन्यामध्ये 1 मंथमध्ये आपली अर्थ इथून इथं जाईल. ओके, सर्वांना कंडिशन समजली. आपली अर्थ इथं होती, इथून एका महिन्यामध्ये अर्थ इथून इथं गेली. ठीक आहे. सेकंड पॉईंटमध्ये पॉईंट सी वर आपली अर्थ होती, एका महिन्यामध्ये इथून इथं आली. आपली अर्थ पॉईंट ई वर होती, एका महिन्यामध्ये इथून इथं गेली. ओके, येस. नाऊ आता सेकंड लॉ जो आहे रीड करा. द सन जॉईनिंग, सॉरी, द लाईन जॉईनिंग द
प्लॅनेट अँड द सन. जॉईन करू आपण, प्लॅनेट आणि सनला जॉईन करू. तर लाईन जॉईनिंग सन अँड प्लॅनेट्स, लाईन जॉईन सन अँड प्लॅनेट्स, लाईन जॉईन सन अँड प्लॅनेट्स. येस ऑर नो? केलं आपण. तेच दिलेलं आहे, द लाईन जॉईनिंग सन अँड प्लॅनेट्स. ओके. समोर काय दिलेलं आपल्याला? स्वीप्स. स्वीप्स मीन्स कवर. स्वीपचं मिनिंग काय असेल स्टुडंट? कवर. स्वीप म्हणजेच काय? कवर. इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. म्हणजे स्टुडंट हा जो एरिया इथे तयार झालेला आहे हा फर्स्ट एरिया. हा म्हणजे सपोज आपण सनला जर एस म्हटलं, सनला आपण काय म्हटलं? एस. ए एस बी हा एरिया, सी सी एस डी हा एरिया आणि ई एस एफ हा एरिया, हे तिन्ही एरिया कसे असतील? इक्वल असतील. म्हणजे केप्लरने या सेकंड लॉ मध्ये फक्त आपल्याला काय सांगितलं की प्रत्येक प्लॅनेट, कोणताही प्लॅनेट हा इक्वल टाईममध्ये, हा बघा 1 मंथ 1 मंथ आणि 1 मंथ, इथं पण जो टाइम पिरियड आहे तो किती आहे? 1 मंथ आहे. काय असेल तो? 1 मंथ. म्हणजे जो प्लॅनेट आहे 1 मंथमध्ये इक्वल एरिया काय करतो? कव्हर करतो. ठीक आहे. जेव्हा सिंपल सांगितलं फक्त की प्रत्येक प्लॅनेट हा इक्वल टाइम इंटरवलमध्ये, इक्वल टाईममध्ये इक्वल एरिया काय करेल? कव्हर करेल. म्हणजे हा एरिया आणि हा एरिया तिन्ही पण एरिया कसे असतील? सारखे असतील. जर आपण त्याला मेजर केलं तर एरिया काय असेल? सारखे असतील. म्हणूनच आपण सेकंड लॉला काय म्हणतो? लॉ ऑफ एरिया, लॉ ऑफ इक्वल एरिया. क्लिअर आहे? हे तिन्ही एरिया हे जे आहेत एरिया कसे असतील? सारखे असतील. ठीक आहे. बघा बुकमध्ये पण आपल्याला ही फिगर दिलेली आहे, ही फिगर. याचं मिनिंग सेम तेच आहे. याचं मिनिंग काय आहे? सेम तेच. अर्थ इथं असताना जे आहेत, इथून इथं जाते 1 मंथमध्ये. ठीक आहे. इथून इथं जाईल, इथून इथं जाईल. ठीक आहे. टाइम इंटरव्हल सारखाच आहे, पण हा जो एरिया असेल, दिस एरिया, एरिया कसा असेल तिथं? येस, सेम असेल. ठीक आहे. सेम फिगर दिलेली आहे. आता बघा तुमच्या माइंडमध्ये क्वेश्चन हा आला असेल की इथं जर व्यवस्थित तुम्ही जर ऑब्झर्व केलं असेल, व्यवस्थित जर तुम्ही ऑब्झर्व केलं असेल स्टुडंट, तुमच्या माइंडमध्ये हा क्वेश्चन आला असेल की जेव्हा आपली अर्थ किंवा कोणताही प्लॅनेट जेव्हा सनच्या जवळ असेल तर हे डिस्टन्स खूप जास्त आहे. ओके. आणि जेव्हा तोच प्लॅनेट किंवा अर्थ सनच्या काय असेल? दूर असेल, तर 1 मंथमध्ये खूप कमी डिस्टन्स कव्हर करते. ओके. इथं पण टाइम 1 मंथ आहे, इथं पण जो टाइम किती होता आपला? 1 मंथचा होता. किती होता? 1 मंथ. मग तर तुम्हाला जर माइंडमध्ये क्वेश्चन हाच आला असेल की आपली जेव्हा अर्थ सनच्या जवळ असेल तेव्हा मॅक्झिमम डिस्टन्स काय करते? कव्हर करते. सन, कोणताही प्लॅनेट जेव्हा सनच्या जवळ असेल तेव्हा मॅक्झिमम डिस्टन्स काय करेल? कव्हर करेल. आणि दूर असताना खूप कमी डिस्टन्स काय करते? कव्हर करते. तर असं का बरं होतं? असं का बरं होतं ते लक्षात ठेवा. जेव्हा ही अर्थ सनच्या जवळ असेल तेव्हा हा जो सन आहे अर्थवर मॅक्झिमम ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट करेल. कारण की ग्रॅव्हिटेशनल फोर्स कशावर डिपेंड असतो? डिस्टन्सवर. इथं डिस्टन्स कमी आहे, इथं डिस्टन्स कमी आहे, म्हणून हा सन अर्थवर मॅक्झिमम ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट करेल की ज्यामुळं अर्थची व्हेलॉसिटी इंक्रीज होईल. व्हेलॉसिटी इंक्रीज झाली म्हणजे त्याची कायनेटिक एनर्जी इंक्रीज होईल, आणि कायनेटिक एनर्जी इंक्रीज झाली म्हणून या अर्थ जी आहेत ही मॅक्झिमम डिस्टन्स काय करेल? कव्हर करेल. समजलं? अर्थ मॅक्झिमम डिस्टन्स का बरं कव्हर करते? कारण की हा जो सन आहे हा सन अर्थवर मॅक्झिमम ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय करेल? ॲक्ट करेल. आता ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय असेल हे आपल्याला नेक्स्ट पार्टमध्ये पाहायचं आहे. म्हणून लक्षात ठेवा इथं डिस्टन्स कमी आहे म्हणून ग्रॅव्हिटेशनल फोर्स कसा ॲक्ट होईल? जास्त ॲक्ट होईल. डिस्टन्स कमी, मॅक्झिमम ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट होईल म्हणून अर्थची व्हेलॉसिटी वाढेल म्हणजे कायनेटिक एनर्जी वाढेल. कायनेटिक एनर्जी वाढल्यामुळे अर्थ मॅक्झिमम डिस्टन्स काय करेल? कव्हर करेल. आणि इथं बघा, इथं सनपासून त्या प्लॅनेटचं डिस्टन्स खूप जास्त आहे. डिस्टन्स जास्त आहे म्हणून ग्रॅव्हिटेशनल फोर्स कसा असेल? कमी असेल. ग्रॅव्हिटेशनल फोर्स कमी आहे म्हणून ग्रॅव्हिटेशनल फोर्स कमी आहे म्हणजे अर्थची व्हेलॉसिटी कमी होईल. व्हेलॉसिटी कमी होईल म्हणजे कायनेटिक एनर्जी कमी होईल, आणि जी अर्थ आहे किंवा प्लॅनेट आहेत हे लेस डिस्टन्स काय करतील? कव्हर करतील. ठीक आहे. म्हणून आपण इथं हे शिकलेलं आहे की अर्थ जेव्हा प्लॅनेटच्या जवळ असेल तेव्हा मॅक्झिमम डिस्टन्स कव्हर करते बिकॉज जास्त ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट करते. कोण? सन. आणि दूर असेल तेव्हा लेस डिस्टन्स कव्हर करेल कारण की इथं ग्रॅव्हिटेशनल फोर्स कसा असेल? सन या प्लॅनेटवर लेस ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय करेल? कमी, म्हणजे लेस ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय करेल? ॲक्ट करेल. का बरं असं होतं?
कारण ग्रॅव्हिटेशन फोर्स कशावर डिपेंड असेल? डिस्टन्सवर. इथं डिस्टन्स कमी आहे म्हणजे ग्रॅव्हिटेशन फोर्स जास्त असेल. इथं डिस्टन्स कसं आहे? जास्त, म्हणून ग्रॅव्हिटेशन फोर्स कसा असेल? कमी. ओके, आय होप हे सर्वांना समजलं असेल. मग नेक्स्ट बघा, आता इथेच आपल्याला टेक्स्टबुकमध्ये क्वेश्चन दिलेला आहे आपल्याला. ओके, काय विचारलेलं आहे? इफ द एरिया ऑफ ESF इज इक्वल टू द एरिया ऑफ ASB, म्हणजेच हा बघा ASB हा एरिया आणि ESF हा एरिया, ESF हा एरिया जर सारखा असेल, आता सारखा तर आहेच ना, हा एरिया हा एरिया आणि हा एरिया, तिन्ही एरिया सारखेच आहे. पण आपला क्वेश्चन हाच विचारलेला आहे, जर दोन्ही एरिया काय आहेत? सारखे आहेत, तर व्हॉट विल यू इन्फर? इन्फर म्हणजे कन्क्लुजन अबाउट द EF. जर दोन्ही एरिया सारखे आहेत तर तुमचं कन्क्लुजन काय असेल EF बद्दल? इन्फर मीन्स कन्क्लुजन काय असेल तुमचं EF बद्दल. मग आता बघा EF बद्दल दोन्ही एरिया जर सारखे आहेत तर EF बद्दल कन्क्लुजन हेच असेल की जेवढा टाइम A to B जाण्यासाठी लागतो, या A पासून जे आहे, 2 मिनटं आपण कलर चेंज करू त्याचा. हां बघा, A to B जाण्यासाठी जेवढा टाइम लागत आहे तेवढाच टाइम आपल्याला E to F जाण्यासाठी लागेल, आणि हेच आपल्याला स्टेटमेंटमध्ये राईट करायचं. तर दोन्ही एरिया जर सारखे आहेत, हे दोन्ही एरिया कसे आहेत? सारखे. मीन्स A to B जाण्यासाठी जेवढा टाइम लागत असेल तेवढाच टाइम कशासाठी लागत असेल? E to F जाण्यासाठी लागत असेल. म्हणून आपला आन्सर हेच असेल, टाइम रिक्वायर्ड. ठीक आहे, टाइम रिक्वायर्ड बाय प्लॅनेट फ्रॉम A to B. काय लिहिलं आपण बघा, टाइम रिक्वायर्ड बाय प्लॅनेट फ्रॉम A to B. A to B जाण्यासाठी जेवढा टाइम लागेल तेवढाच टाइम E to F जाण्यासाठी लागेल. इज इक्वल टू तो सारखा असेल. कोणता? टाइम रिक्वायर्ड बाय प्लॅनेट फ्रॉम E to F. सेम तेच दिलं आपण. जेवढा A to B जाण्यासाठी जेवढा टाइम लागेल तेवढा कोणासाठी लागेल? E to F साठी लागेल. ठीक आहे, येस. नाऊ बघा, थर्ड लॉ, केपलर्स थर्ड लॉ काय दिलेला आहे आपल्याला? ओके, थर्ड लॉ काय दिलेला आहे? दिस थर्ड लॉ वी कॉल्ड एज लॉ ऑफ हार्मोनीज. थर्ड लॉला आपण काय म्हणतो? लॉ ऑफ हार्मोनीज म्हणतो. लॉ ऑफ हार्मोनीज म्हणजेच काय बघा, बिगर द ऑर्बिट, जेवढं ऑर्बिट मोठं असेल, एखाद्या प्लॅनेटचं काय असेल? ऑर्बिट मोठं असेल. बिगर द ऑर्बिट येस, मोर द टाइम रिक्वायर्ड टू मोर द रिव्होल्यूशन, किंवा जो टाइम लागेल रिव्होल्यूशन करण्यासाठी, कंप्लीट 1 रिव्होल्यूशन करण्यासाठी जो टाइम लागेल तो कसा लागेल? जास्त लागेल. बिगर द ऑर्बिट मोर टाइम म्हणजे त्याला कंप्लीट 1 रिव्होल्यूशन करण्यासाठी, म्हणजेच हे कंप्लीट इथून इथपर्यंत येण्यासाठी, वापस येण्यासाठी त्याला काय लागेल? जास्त टाइम लागेल, मोर टाइम लागेल. आणि स्मॉलर ऑर्बिट असेल, ऑर्बिट जर छोटं असेल म्हणजेच त्याला लेस टाइम लागेल कंप्लीट 1 रिव्होल्यूशन करण्यासाठी. मी सांगतो तसं काय असेल त्याचं मिनिंग तर. ओके, हार्मोनीचं मी समजलं. बिगर द ऑर्बिट मोर टाइम रिक्वायर्ड, स्मॉलर ऑर्बिट लेस टाइम रिक्वायर्ड. म्हणजेच काय बघा, आज 2 मिनिटं इथं पहा की सपोज कन्सिडर करा की हे आपलं इलिप्स असेल. ओके, येस. आता इथं जे मिनिंग असेल, या 2 पॉईंटचं मिनिंग हेच असेल. तर हे तुम्हालाही समजतं. सपोज हे छोटं ऑर्बिट आहे, हे मोठं ऑर्बिट आहे. ओके, हे हे जे आहेत हे ऑर्बिट कसं आहे? स्मॉलर ऑर्बिट आहे. आता स्मॉलर ऑर्बिट आहे, तर त्याला कंप्लीट 1 रिव्होल्यूशन करण्यासाठी डेफिनेटली कसा लागेल? कमी टाइम लागेल. ऑर्बिट जर छोटं आहे, ऑर्बिट कसं छोटं आहे त्याला लेस टाइम लागेल. ऑर्बिट जर मोठं असेल तर काय लागेल? मॅक्झिमम टाइम लागेल कव्हर करायला. सेम थिंग्स आहे. हे समजलं हार्मोनीचं मिनिंग. स्मॉलर ऑर्बिट लेस टाइम रिक्वायर्ड. छोटा ऑर्बिट आहे तो फास्टमध्ये कंप्लीट करेल. ऑर्बिट मोठं आहे त्याला जास्त टाइम लागेल कव्हर करायला. ओके, मग आता बघा थर्ड लॉ म्हणजेच काय? आता सगळ्यात पहिलं पहा, सपोज कन्सिडर करा की आपला प्लॅनेट इथं आहे. थर्ड लॉ मध्ये पाहायचं व्यवस्थित. आपला प्लॅनेट कुठे आहे? इथं आहे. तर या प्लॅनेटला इथून सुरू करतो तो, तर इथून कंप्लीट 1 रिव्होल्यूशन करण्यासाठी जो टाइम लागतो त्या टाइमला आपण काय म्हणू बघा, जो टी असेल, टी स्टँड फॉर
पिरियड ऑफ रिव्होल्यूशन. टी स्टँड फॉर पिरियड ऑफ रिव्होल्यूशन. पिरियड ऑफ रिव्होल्यूशन म्हणजेच काय, जर आपला प्लॅनेट इथं आहे आणि त्याला इथून कंप्लीट वन रिव्होल्यूशन करण्यासाठी जो टाइम लागतो, म्हणजे कंप्लीट वन रोटेशन करण्यासाठी, त्या ऑब्जेक्टला कंप्लीट वन रोटेशन करण्यासाठी जो टाइम लागेल त्या टाइमला आपण काय म्हणू, पिरियड ऑफ रिव्होल्यूशन. ठीक आहे, समजलं. टी मीन्स टाइम. कशासाठी, पिरियड ऑफ रिव्होल्यूशन. एक रिव्होल्यूशन कंप्लीट एक चक्कर मारायला त्याला किती टाइम लागतो. ठीक आहे. नेक्स्ट आर. बघा, आर इज द मीन. मीन म्हणजेच काय, ॲव्हरेज. आर इज द ॲव्हरेज डिस्टन्स बिटवीन सन अँड प्लॅनेट्स. आर काय असेल, इज द ॲव्हरेज डिस्टन्स बिटवीन कोणाच्या, सन अँड प्लॅनेट्स. आता तुम्हाला माहिती आहे स्टुडंट, इलिप्समध्ये हा सन इथं असतो, तर जेव्हा प्लॅनेट्स इथं असेल तेव्हा त्याचं डिस्टन्स कसं असेल, खूप कमी असेल. आणि जेव्हा प्लॅनेट्स इथं असेल तेव्हा डिस्टन्स काय असेल, खूप जास्त असेल. ओके, हे माहिती आहे तुम्हाला. जेव्हा प्लॅनेट्स इथं असेल तर डिस्टन्स खूप कमी असेल आणि इथं असेल तर डिस्टन्स खूप जास्त असेल. मग आपण काय करू, या आरची व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी आपण ॲव्हरेज घेऊ. आरची एवढी व्हॅल्यू घेऊ पहिले, R1, आणि आरची एवढी व्हॅल्यू आपण व्हॅल्यू घेऊ. म्हणजे ही व्हॅल्यू प्लस ही व्हॅल्यू, या दोघांची आपण काय करू यांचा ॲव्हरेज फाइंड करू, आणि तो ॲव्हरेज हा असेल. ओके, ॲव्हरेज सर्वांना फाइंड करता येतो. R इज इक्वल टू R1 प्लस R2 अपॉन 2. ओके, लक्षात ठेवा, इथं आपण प्लॅनेट आणि सन यांच्यामधलं काय घेतो, ॲव्हरेज डिस्टन्स घेतो. सगळ्यात स्मॉलेस्ट डिस्टन्स, सगळ्यात लार्जेस्ट डिस्टन्स, या दोघांचे आपण काय करू, ॲव्हरेज घेऊ. ठीक आहे. टी मीन्स पिरियड ऑफ रिव्होल्यूशन आणि आर म्हणजेच काय, मीन डिस्टन्स किंवा ॲव्हरेज डिस्टन्स बिटवीन सन अँड प्लॅनेट्स. हा सन आणि हा प्लॅनेट यांच्यामधलं काय, हा प्लॅनेट यांच्यामधलं काय, ॲव्हरेज डिस्टन्स. ॲव्हरेज डिस्टन्स कसं फाइंड करता, ॲव्हरेज माहिती सर्वांना मॅथमॅटिक्समध्ये, स्मॉलेस्ट डिस्टन्स अँड लार्जेस्ट डिस्टन्स यांच्यामधलं काय घेतलं आपण, ॲव्हरेज डिस्टन्स घेतला. हे क्लिअर आहे. येस. ओके, बघा, तुम्हाला टी आणि आर जर तुम्हाला माहीत असेल तर हा लॉ तुम्हाला इझिली लिहिता येईल. बघा काय म्हटलं, बघा, टी इज अ पिरियड ऑफ रिव्होल्यूशन अँड आर इज अ मीन डिस्टन्स बिटवीन सन अँड प्लॅनेट्स. बघा काय लिहिलं आहे, द स्क्वेअर घेतलेला आहे. ठीक आहे, कोणाचा, द स्क्वेअर कोणाचा, पिरियड ऑफ रिव्होल्यूशन. आणि आपल्याला माहिती आहे पिरियड ऑफ रिव्होल्यूशन आपण कशाला म्हटलेलं आहे, टीला. म्हणजे इथं टीचं काय घ्यायचं आहे तुम्हाला, स्क्वेअर. टीचं काय घ्यायचं आहे तुम्हाला, स्क्वेअर घ्यायचं आहे. ठीक आहे. स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्होल्यूशन अराउंड द सन, ठीक आहे, इज डायरेक्टली प्रोपोर्शनल. म्हणजे तुम्हाला माहिती आहे अल्फा. दिस इज अ सिम्बॉल ऑफ डायरेक्टली प्रोपोर्शनल. ठीक आहे. नेक्स्ट, टू द क्यूब मीन्स 3. क्यूब आहे, कोणाचा असेल, क्यूब ऑफ मीन डिस्टन्स बिटवीन प्लॅनेट अँड सन. प्लॅनेट आणि सन बदला काय असेल, तो क्यूब असेल. आणि मेन डिस्टन्स आपण कशाने डिनोट करतो, आरने. ओके, फक्त हे लक्षात ठेवायचं, टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द, येस, म्हणजे टी स्क्वेअर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द आर क्यूब. हे जर तुम्ही लक्षात ठेवलं तर तुम्हाला के प्लस थर्ड लॉ इझिली राईट करता येतो. कोणता, टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द आर क्यूब. ओके, येस. बघा, लक्षात पण असं ठेवायचं, द स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्होल्यूशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द क्यूब ऑफ मीन डिस्टन्स बिटवीन सन अँड प्लॅनेट्स. ठीक आहे. मग आता बघा स्टुडंट, हा जो डायरेक्टली प्रोपोर्शनल सिम्बॉल तुम्हाला काय करायचं आहे, काढून टाकायचा आहे. डायरेक्टली प्रोपोर्शनल सिम्बॉल आपण काय करतो, काढून टाकतो, एक कॉन्स्टंट यूज करतो. म्हणजे इथे तुम्हाला टी स्क्वेअर इज इक्वल टू के इंटू आर क्यूब. हा आपण डायरेक्टली प्रोपोर्शनल सिम्बॉल जर काढायचा असेल तर एक कॉन्स्टंट आपल्याला काय करावं लागेल, इथं यूज करावं लागेल, इज इक्वल टू एन के. ठीक आहे. आता आपण हा के आणि आर यांच्यामध्ये मल्टिप्लिकेशन साईन आहे, या आरला इकडे शिफ्ट करू. सो टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब इज इक्वल टू के राहतो, आणि के इज इक्वल टू कॉन्स्टंट. काय राहता, कॉन्स्टंट. म्हणजेच काय, के इज इक्वल टू कॉन्स्टंट म्हणजेच काय, टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब. म्हणजे यांचा जो रेशो आहे, टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब यांचा जो रेशो आहे, हा रेशो ऑलवेज कसा राहतो, कॉन्स्टंट राहील. टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब यांचा रेशो कसा राहील, कॉन्स्टंट. म्हणजेच काय, या थर्ड लॉमध्ये केप्लसच्या सायंटिस्टनी काय सांगितलेलं आहे की प्रत्येक प्लॅनेटला अराउंड द सन रिव्हॉल्व करण्यासाठी जो टाइम लागेल तो टाइम फिक्स असेल, तो कॉन्स्टंट राहील, तो कधीच चेंज नाही होणार. एव्हरी प्लॅनेटला अराउंड द सन फिरण्यासाठी जो टाइम पिरियड लागत आहे तो टाइम पिरियड कसा राहील, ऑलवेज
सेम राहील, कॉन्स्टंट राहील, तो कधीही चेंज होणार नाही. ठीक आहे. हे थर्ड याचं मिनिंग असेल. ओके. आणि थर्ड लॉ तुम्हाला राईट करता येईल, टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द आर क्यूब. ओके. येस. तर आता बघा, काही स्टुडंट जे आहेत, आता आपण मी जे स्टेटमेंट असं सांगतो, ठीक आहे, माझ्या ऑफलाईन क्लासमध्ये खूप स्टुडंट अशा क्वेश्चन विचारतात मला, की मी हेच म्हणतो की केप्लर्सने हे सांगितलं आपल्याला की प्लॅनेट्सनं, हा जो प्लॅनेट आहे अराउंड द सन रिव्हॉल्व करण्यासाठी काय लागतो, फिक्स टाईम लागतो. टाईम कसा असतो, फिक्स. मग ते मला क्वेश्चन विचारतात, सर फिक्स टाईम असेल तर मग असं का बरं असतं की आपण जे आहे 365 डेज लिहितो. 365 डेज म्हणजेच काय, 365 डेज मीन्स 1 इयर. आता याचं मिनिंग काय असेल की आपल्या अर्थला, आपली जी अर्थ आहे आपल्या अर्थला कंप्लीट 1 रिव्होल्यूशन करण्यासाठी अराउंड द सन, सपोज आपली अर्थ इथून निघली, 1 डे स्टार्ट झाला, तर पूर्ण 1 रिव्होल्यूशन करण्यासाठी किती टाईम लागतो, 365 डेज. त्याला आपण काय म्हणतो, 1 इयर, कंप्लीट 1 रिव्होल्यूशन करण्यासाठी. पण आपले स्टुडंट काय म्हणतात की सर 365 डेज म्हणतो आपण, मग कधी कधी जे लीप इयरमध्ये आपण 366 का बरं घेतो. कारण ठीक आहे, म्हणजे आपण 365 डेज म्हणजेच 1 इयर, 1 इयर मीन्स कंप्लीट 1 रोटेशन. ही जी आपली अर्थ सनचा एक चक्कर कंप्लीट करेल. ठीक आहे. मग आपण कधी कधी जे आहे 365 डेज घेतो आणि लीप इयरमध्ये 366 का बरं घेतो. केप्लर्सनं सांगितलेलं आहे की कॉन्स्टंट ठेवायला पाहिजे. टाईम पिरियड कसा राहतो, कॉन्स्टंट. मग टाईम पिरियड जर कॉन्स्टंट राहतो तर आपण 365 डेज, ठीक आहे, आणि 360 डेज लीप इयरमध्ये का बरं घेतो. तर स्टुडंट याचा आन्सर काय असेल, याचा आन्सर जे आहे ते तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. ओके. आन्सर आपला हे लक्षात ठेवायचं की केप्लर्स या सायंटिस्टनी जे सांगितलेलं आहे की अराउंड द सन प्लॅनेटचा जो टाईम पिरियड आहे ऑलवेज कसा राहतो, फिक्स राहतो. याचं मिनिंग काय असेल बघा, आपल्याला आपली जी अर्थ आहे या अर्थला कंप्लीट रिव्होल्यूशन करण्यासाठी जो टाईम पिरियड लागत आहे, म्हणजे जो टाईम पिरियड लागतो तो लागतो 365 डेज. ठीक आहे. 365 डेज अँड 6 आवर. 6 आवर्सच्या थोडं आसपास लागतो, म्हणजे 5 आवर समथिंग लागतात. 5 आवर काही समथिंग मिनिट्स लागतात. ठीक आहे. आपण कॅल्क्युलेशन पर्पजसाठी 6 आवर कन्सिडर करू. म्हणजे आपल्या अर्थला 365 डेज अँड 6 आवर लागतात कंप्लीट 1 रिव्होल्यूशन करण्यासाठी, पण आपण 365 डेज कन्सिडर करतो. मग आता बघा अगेन 365 डेज, ठीक आहे, अँड 6 आवर. 365 डेज अँड 6 आवर. 365 डेज अँड 6 आवर. आता तुम्ही सांगा 6 6 6 6 किती झालं ते, 24 आवर. अँड 24 आवर मीन्स 1 डे. आणि हा जो 1 डे आहे, हा 1 डे आपण काय करतो यामध्ये ॲड करू, आणि आपण म्हणून प्रत्येक 4 वर्षानंतर 1 इयर, 2 इयर, 3 इयर, 4 इयर, 4 इयर्स नंतर हा जो 6 आवर आहेत त्यांचा जो टायमिंग असेल 1 डे, हा 1 डे काय करतो आपण ॲड करतो. म्हणून आपण प्रत्येक 4 वर्षानंतर आपण लीप इयर सेलिब्रेट करतो, आणि त्या लीप इयरमध्ये किती डेज असतात, 366 डेज. ओके स्टुडंट, सर्वांना समजलं की 4 वर्षानंतरच लीप इयर का बरं येतं, 4 वर्षानंतर. त्याचं रिझन हेच आहे. म्हणजेच केप्लर्स या सायंटिस्टने जे सांगितलं होतं हे करेक्ट आहे की आपल्या अर्थला पण जो टाईम पिरियड लागत आहे प्रत्येक वर्षी तो सेमच लागतो. ठीक आहे. म्हणून आपण प्रत्येक वर्षी 6 आवर काही ॲड करत नाही, त्याला 4 वर्ष, त्याला 4 इयर्स नंतर काय करतो, 1 डे म्हणून आपण काय करतो, आपण त्याला ॲड करतो. हा आहे आपला अर्थला लागणारा फिक्स टाईम. ओके. आय होप स्टुडंट सर्वांना जे आहेत केप्लर्स लॉ जे आहेत ते समजले असतील. फर्स्ट 3 केप्लर्स लॉ जे आहेत आपण ऑलरेडी काय केलेले शिकलेले आहेत. ओके. आज खूप टाईम झालेला आहे स्टुडंट आपण. ठीक आहे. तर युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आपण जे आहेत हा टॉपिक आपण नेक्स्ट क्लासमध्ये जे आहेत नेक्स्ट क्लासमध्ये शिकू. ठीक आहे. बघा स्टुडंट, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, या व्हिडिओमध्ये तुम्ही काही ना काही न्यू शिकले असाल, तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि कमेंट्स नक्की करा की तुम्हाला हा क्लास कसा वाटला असेल. ठीक आहे. थँक्यू सो मच.